आज पुण्यातील लक्ष्मी रोड परिसरातील शगुन चौक येथे गुलाब गँग व बिटिया फाउंडेशन तर्फे केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात उपवासात्मक आंदोलन करण्यात आले। झालमुरी बेचो सोना मत बेचो या अनोख्या घोषणेद्वारे सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला। मोदी सरकारने नागरिकांना पुढील 1 वर्ष सोन्याची खरेदी करू नये असे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शगुन चौकातील विविध सराफी दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांना प्रतिकात्मक स्वरूपात झालमुरी विकण्याचा सल्ला दिला। या आंदोलनात महिलांनी हातात झालमुरी घेऊन नागरिकांना तसेच दुकानदारांना वाटप केले आणि सरकारच्या धोरणांवर उपहासात्मक पद्धतीने टीका केली। यावेळी आष्टेकर सराफचे सचिन आष्टेकर स्वतः उपस्थित होते। त्यांनाही कार्यकर्त्यांकडून झालमुरी देण्यात आली व प्रतिकात्मकरित्या झालमुरी विकण्याचे आवाहन करण्यात आले। या आंदोलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी केले होते। कार्यक्रमाला गुलाब गँग व बिटिया फाउंडेशनच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। त्यामध्ये शोभा पनीकर, भारतीय लोंढे, कीर्ती जाधव, पारुलताई आदींचा समावेश होता। सामान्य नागरिकांवर वाढती महागाई, आर्थिक ताण आणि सतत बदलणाऱ्या सरकारी धोरणांमुळे होणारा परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। हे तर विरोधकांच्या बाबतीत बोलण्यात पटाईत आहेत देवाभाऊ, कारण का यांचा कोणत्याही भाषणात नाही, नेहरूंच्या शिवाय यांचं भाषण होत नाही। इंदिरा गांधींनी 1962 मध्ये युद्धाच्या काळामध्ये आपल्या सोन्याचे दागिने काढून दिले होते। लोकांना नंतर सांगितलं, पहिला स्वतः त्यांनी त्याग केलेला आहे। दुसरी गोष्ट अशी की लालबहादूर शास्त्रींनी जेव्हा धान्याची कमी पडत होती स्वतःपासून उपास चालू केले आणि नंतर दुनियेला सांगितलं आठवड्यातनं एकदा तुम्ही नका खाऊ, भात नका खाऊ किंवा उपास ठेवा, असं जेव्हा सांगितलं गेले ना, आता हे सांगतात म्हणजे तुम्ही 200 करोड रुपये खर्च केलेत ना तुमच्या, आता ते युरोपला गेलेत ना युरोपला, आम्हाला तुम्ही सांगता तुम्ही फिरायला जाऊ नका, खाद्यतेल मग काय पाण्यात फोडणी द्यायची का? देवाभाऊंच्या मिसेस पाण्यात फोडणी देतात का? विचारा त्यांना। नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान राहतात तिथे पाण्यात फोडणी देतात का? खाद्यतेल कमी वापरा, मेट्रो वापरा, जिथं मेट्रो नाही तिथं काय करायचं? आज ते म्हणतात सोनं खरेदी करू नका। इथं जेवढी सोन्याची दुकानं आहेत तिथं कमीत कमी 10-10, 12-12 लेबर आहेत, कारागीर आहेत, सेल्समॅन आहेत, सेल्सगर्ल्स आहेत। त्यांनी काय करायचं? ऑनलाईन धंदा करायचा, शराबाची दुकानं बंद करायची। एखाद्या आमच्या गरीब महिलेच्या घरात लग्न आहे, तिने मंगळसूत्र देऊ नये आपल्या लेकीला, आपल्या जावयाला एखादी अंगठी देऊ नये, लाज वाटली पाहिजे। म्हणजे स्वतः ऐश करायची। परवा त्यांच्या ताफ्यामध्ये 400 गाड्या, 200 गाड्या, त्या सावेंच्याकडे तर 400 गाड्याचा ताफा होता अतुल सावेंच्या। म्हणजे तुम्ही जे कराल ते तुम्हाला चालतंय आणि सामान्य जनतेची पिळवणूक का? एवढे पैसे उधळले का? आज तुम्ही 1500 लाडक्या बहिणींना देताय आणि आम आदमीच्याकडनं बाकीच्या सगळ्या गोष्टी हिसकावून घेताय। पैशाची कमी तुमच्यामुळे झालीये, आमच्यामुळे नाही। आम्हाला त्रास देऊ नये, नाही तर कॉमन मॅन जर रस्त्यावर उतरला तर सरकारचा तक्ता पलटी व्हायला वेळ लागणार नाही। जेव्हा त्याच्या घशाशी कसं ऐकेल, इथपर्यंत आल्यावर ऐकणार नाही। राष्ट्रप्रेम सगळ्यांना आहे, देशप्रेम सगळ्यांना आहे, पण तुमचं कुठं आहे? तुम्ही खर्च केले, आज तुम्ही आम्हाला घरी बसवताय, तुम्ही युरोप फिरताय, खर्च नाही होत आहे। आज तुमचे मंत्री त्या याला जाणार आहे फिल्म फेस्टिवलला, त्याला पैसे लागणार नाहीत। आज तुम्ही लोकांना रिक्वेस्ट करता पण तुमचे मंत्रीच तुमचं ऐकत नाहीयेत, मग सामान्य जनता कशी ऐकेल? जे अंध मंद मूर्ख भक्त ते ऐकतील।